मला तिकडे मालवणी तिथे मी यात्रा करतो. जे किशोर लट्टूजी या ठिकाणी ते घेऊन गेले होते मला वाटतं इथं काही मग दगडफेक काही झाली तर मला अर्धा तास रोडला यायला लागला असतं. इतक्या गल्ली वाचवायचं आहे. अतुलजीने सांगितलं ना हे कारण ही लोक छोटे छोटे आणि देशाला खुलेआम आव्हान देतात, चॅलेंज देतात. भारत तेरे तुकडे होणे तिकडे नारे देतात. दिल्लीमध्ये साधू संतांवर होते, गोरक्षकावर होते. सरकार आपलं आहे, बिलकुल आपल्या भावना जपणार आहे, करणार आहे. पण काही प्रशासनामध्ये काही लोक असतात, त्यांना वाटतं की सरकारच्या नावाने लोकांनी शिमगा करावा. काही असे काही आहेत ना बसलेले असतात काही काही ठिकाणी. पण आपण सावधान राहा, सतर्क राहा आणि आपल्याला देश वाचवायचा आहे, आपल्याला धर्म वाचवायचा, आपल्याला संस्कृती. आणि येणाऱ्या काळात आता हिंदू जागृत झालेला आहे आणि संघ शताब्दी. योगी जी की अम्मा का गोश्त लिया के खा देते, योगी जी की अम्मा का गोश्त लिया के खा देते. आप मटन खा लेते, आप मांस खा लेते. एक विवादित टॉपिक है, उधर नहीं जाऊंगा. उत्तर प्रदेश में पता कैसा कानून बना, पूछिए दिल साहब से. दिल साहब के इलाके में जाना हुआ, पता ना क्या कानून बना. अगर 250 ग्राम तक योगी जी की अम्मा का गोश्त पाया जाए, मांस, तो उनकी ये घुटने से नीचे छेद करने का ऑर्डर, गोली से छेद कर. विचारकांच्या हत्या झाल्या. जो राष्ट्रासाठी समर्पित हो मिळेल त्या व्यवस्थेमध्ये तो विचार करतो. तेवढं बोललो, आपल्याला पटलंही असेल, पण ते अंमलात आणा थोडस. मी तुम्हाला काही तलवार घेऊन लढलं पाहिजे असं काही गरज नाही. आता आपल्या धर्मासाठी, राष्ट्रासाठी अनेक गरज आहे. समयदान आणि म्हणून आश्रमासाठी वेळ द्या. कुणी रिटायर लोक असतील, आश्रमात येऊन थांबा, जप करा, इथे बसा. शक्ती पण दिसली पाहिजे आपली. हो, आणि विश्व हिंदू परिषद असेल, धर्मजागरण असेल, वेगवेगळे आयाम जे आहेत याच्यात मुलांना पाठवा, मुलींना पाठवा. आपणही वेळ द्या. जिथे असाल तुम्ही, धर्मरक्षा समिती बनते, तिथेही धर्माचं काम करू शकता. तुम्ही डॉक्टर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना वेगळी देवपूजा करायची गरज नव्हती. राष्ट्रासाठी, धर्मासाठी ज्या तुम्ही व्यवसायात आहात तिथे धर्माचं काम करू शकता. आणि भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, माता की जय, माता की जय, हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आज धर्मासाठी माता भगिनींचं खूप मोठं योगदान आहे. तर अशा ज्या राजमाता, धन्यवाद. धन्यवाद. भारतानंद संस्कृतीचे मुद्दे इथे मांडलेत आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मंडळी, इतक्या मोठ्या संख्येने आज तुम्ही इथे आलेला आहात. कुठलाही कार्यक्रम यशस्वी करायचा असेल त्यामागे अनेकांचं पाठबळ लागतं, अनेकांचे हातभार लागतो. त्याबद्दल आभार व्यक्त करायला मी ठीक मजा ठीक आहे आम्ही तर लहान होतो, परंतु आम्हाला शिकवण्याचं काम ब्रह्मचर्य केलं. पुढे जेवढं जमेल तेवढं चालू ठेवा आणि त्याप्रमाणे आश्चर्य वाटतं. ब्रह्मचर्य इतकी होती लागली 10-12 पण आली नाहीत नाव. बघू नंतर लगेच देऊन येऊन टाक नावानंतर बघू. या ठिकाणी
तुम्हाला आठवण सांगतो कोल्हापूरला विजयगडाचं फार मोठं कार्य होणार होतं. तर त्याच्या आधी आपल्याकडे कसं आहे अजावत वगैरे करावी लागते आणि आपली माणसं जवळजवळ 210 ते अजावत करायला बसले होते. तेव्हा आमच्यातले धर्माचार्य अगदी रागारागाने तिथे गेले हे धर्माच्या विरुद्ध आहे, रात्री कधी केस कापायचे नसतात. तेव्हा त्यावर म्हणाले ते आजूबाजू झालेले नाही आहे, त्याला उद्या हिंदू होते तेव्हा हा लागू नाही आहे. म्हणजे त्यानंतर सवय होती